सुप्रीमो चषकाचं 11वं सीझन सुरू आहे। आजचा अंतिम दिवस आहे आणि अर्थातच अंतिम सामने सुरू झालेले आहेत। पहिली सेमीफायनल झाली, दुसरी सेमीफायनल चालू आहे आणि थोड्याच वेळात फायनल देखील सुरू होणार आहे। आणि या सर्व सामन्यांचा आनंद घेण्यासाठी माझे विनायक राऊत सर आपल्या सोबत आहेत। सर, 11वं सीझन चालू आहे सुप्रीमो चषकाचं आणि तुम्ही सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलात काय? खरं म्हणजे हा सुप्रीमो एक अभिमान आहे, सांताक्रूजचा अभिमान आहे, मुंबईचा, आणि तेवढाच अभिमान आहे आम्हा सर्व क्रिकेट रसिकांचा सुद्धा। सुप्रीमो सारखी म्हणजे सुप्रीमो चषकाची सुरुवात करत असताना त्याचा पल्ला एवढा झेप घेईल असं कदाचित आमदार संजय पोतनीस यांना सुद्धा वाटलं नसेल, पण त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि करून दाखवायचं हा निर्धार हा त्यांच्या मनामध्ये सुरुवातीपासून असल्यामुळे त्यांचं हे यशस्वी पाऊल पडलेलं आहे। त्यामुळे सुप्रीमो म्हणजे सुप्रीमोच आहे। सुप्रीमो चषक एक मोठी स्पर्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुप्रीमो चषकामुळे अनेक खेळाडू नावालौकिक आलेले आहेत आणि मोठं प्राइज या ठिकाणी दिलं जातंय। मोठी आता आपण बघतोय की 11 गाड्या ह्या विजेत्या संघाला देखील दिल्या जाणार आहेत। संपूर्ण एक ग्लोबल ह्या टेनिस क्रिकेटला ह्या सुप्रीमो आलंय कसं? सुप्रीमो मध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटू जे आहेत त्यांचं स्किल या ठिकाणी दिसून येतं। इथे कोणती वशिलेबाजी किंवा खेळाडूंच्या बाबत मागवून खेळाडूंचे म्हणजे अंतर्भाव करणं असं न करता त्यांचं मेरिट पाहून इथे ज्या वेळेला क्रिकेट खेळायला लागतात त्यावेळेला साहजिकच आहे प्रेक्षकांमध्ये खूप मोठी उत्कंठा असते। आज माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाने सांगितलेलं आहे ठासून की नेमका फायनल कोण मारेल तो, एवढं प्रेक्षकांचं बारीक लक्ष खेळाडूंच्या खेळावर असतं। त्यामुळे खूप सुप्रीमोचं आयोजन करणं हे खूप तसं कठीण काम असं आहे, पण त्यामध्ये 100% माननीय आमदार संजय पोतनीस उत्तीर्ण झालेले आहेत। शेवटचा प्रश्न आहे सर, उद्धव साहेब या ठिकाणी उद्घाटनासाठी आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा ह्याचा अंतिम सामना वानखेडेवर देखील झाला पाहिजे आणि एक अंतिम सामना हा दिल्लीला देखील झाला पाहिजे। ही स्पर्धा दिल्लीला देखील होण्याचं स्वप्न त्यांनी या ठिकाणी सर्वांना समोर मांडलं। येणाऱ्या काळामध्ये काय हे शक्य होऊ शकतं? 100% यशस्वी होईल। मला त्यामध्ये काही शंका वाटत नाही, कारण जे आयोजक असतात त्यांच्या मनातली इच्छाशक्ती कशी असते त्याच्यावर ते अवलंबून आहे। याच्यावर व्यापारी दृष्टिकोन न ठेवता कर्तव्य बुद्धीने हे सुप्रीमो माननीय संजय पोतनीस यांनी आयोजित केलेलं आहे, ते पार पडत आहे। त्यामुळे दिल्लीची स्वारी त्यांची नक्की होईल। जसं की आपण पाहिलेलं आहे की हे होते माजी खासदार विनायक राऊत सर यांनी सांगितलेलं आहे की दिल्लीची स्वारी आयोजकांच्या तर्फे सुप्रीमोच्या माध्यमातून नक्कीच यशस्वीपणे होऊ शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट आवताडेंसह मी सिद्धेश, प्रीतम बातमी, मुंबई।